सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात पहिले दीपिकाताईंचे मी अभिनंदन आणि कौतुक करेल. खरं आज मी फार तुमच्याकडून अपेक्षा नाही करणार, पण आता पुढच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा मला कार्यकारिणी लागेल. तुमच्या आपल्या या सगळ्या माता भगिनी ज्या आहेत त्यांना कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करून घ्यावं. एक पक्षाची चांगली कार्यकारिणी स्थापन करून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सरचिटणीस सगळ्यांचा एक मेळ करून आपण परत इथे एकदा भेटूयात. इथून कामाला आता सुरुवात करायची वेळ आहे आपल्याला आणि तुम्ही जबाबदारी घेतली आहे. मला माहिती आहे तुम्ही हे सक्षमपणे काम करू शकाल. उत्कृष्ट आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जोमाने काम करायलाच आम्हाला विश्वास आहे आणि तो विश्वास तुम्ही आजही साधणं ठरवलाय. कारण मी अनेक दिवस झाले हे ऐकून आहे की इकडे यायचं म्हणजे एकाच ठिकाणी मीटिंग घेणं बंधनकारक होतं. खेडेपाड्यापर्यंत जाणं तर दूरच होतं. त्याच्यामुळे आम्ही खेड्यापाड्यांवरती आता पोहोचतोय. हेच याची सुरुवात आहे की ह्या उत्कृष्ट काम करू शकतील आणि मला माझ्या जिल्हाध्यक्षांवरती अभिमानच आहे की आता चला खेड्यापाड्यांपासून आपण सुरुवात करू शकतोय आणि चांगल्या रीतीने पक्ष संघटन वाढवू शकतोय. कारण पक्ष संघटन हा एखाद्या मतदारसंघाचा विषय नसतो किंवा तो एखाद्या मतदारसंघापुरतं तुम्ही लिमिटेड पण ठेवू शकत नाही, पण ते लिमिटेड एडिशन होतं आतापर्यंत. आता आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वात चांगलं काम करता येत आहे. मी बरेचदा म्हणते की आपण असा विचार करतो की आता काही लोक तिकडे गेलेत, मग आता आपलं काय. या संधी असतात, ही चांगली संधी आहे. ज्या दुसऱ्या फळीतली लोक होती ज्यांना कधीही पुढे येऊन काम करता आलं नाही, त्यांना आता संधी आहे. तुम्ही येऊन तुम्हाला जे एवढे दिवस एवढे वर्ष करायची इच्छा होती की हो मला पवार साहेबांसाठी हे करायचंय, मला ह्या पदाची जबाबदारी मिळाली तर मी हे करून दाखवू शकतो, मी संघटन एवढं मजबूत करून दाखवू शकतो, ती करण्याची संधी त्याच्यापेक्षा चांगली वेळ आपल्याला कुठलीच नसणार. कारण ज्यांना जायचं होतं, ज्यांच्यामुळे काय संघटनेमध्ये बाधा होते, ते सगळे आता गेलेले. आता मोकळ्या रीतीने काम करायला, मोकळा श्वास घ्यायला आपल्याला भरपूर संधी. आणि महिलांसाठी तर मी कायमच म्हणते की ज्या आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून एक स्वतःचं अस्तित्व राजकारणामध्ये, आरक्षण नोकरीमध्ये असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आज आपण जिथे महिला सक्षमपणे काम करू शकतोय नवीन आदरणीय पवार साहेबांनी केलं. तिकडे कितीही वल्गणा केल्या की आम्ही महिलांना आरक्षण दिलंय, आम्ही महिलांच्या पाठीशी उभे, बेटी बचाओ बेटी पढाओ, किती तरी घोषणा जरी होत असल्यानं फक्त एक प्रश्न आता तुम्ही त्यांना विचारत चला. उद्या 22 तारीख आहे, प्रत्येकाला माहिती आहे फार मोठा उत्सव होणार आहे. त्या उत्सवामध्ये आपल्या भारताच्या सर्वोच्च पदी विराजमान असलेल्या आदरणीय राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू ह्या उपस्थित राहणार आहेत का, एवढाच विचारायचं. आम्हाला महिला म्हणून आमच्या महिला राष्ट्रपती असण्याचा अभिमानच आहे, पण त्या उपस्थित राहणार आहेत का, त्यांना आमंत्रणच नाही. का आमंत्रण नाही? त्या महिला आहे म्हणून का, त्या कुठल्या तरी मागासवर्गीय समाजातून आलेल्या आहेत म्हणून का, तुम्हाला दुय्यम स्थान मिळेल म्हणून तुम्ही राष्ट्रपतींना आमंत्रित केलं नाहीये? हे जरा सगळ्यांना विचारा. एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या, महिला सबलीकरणाच्या सगळ्या घोषणा करायच्या आणि एकीकडे ज्या सर्वोच्च पदावरती महिला विराजमान झालेल्या आहेत त्यांना साधं तुम्ही आमंत्रित करत नाही. एवढा मोठा उत्सव, आजच्या उत्सवामध्ये आपण संपूर्ण भारतभर मोठे मोठे फलक, झेंडे, ऍडव्हर्टाइजमेंट सगळं चाललेलं आपण बघतोय, पण त्या महिला राष्ट्रपतींना आमंत्रित केलं जात नाही. याच्यापेक्षा दुर्दैव ह्या भारतामध्ये कुठलंच असू शकत नाही. गायामध्ये कितीही मोठा उत्सव केला, बाकी तरी शेवटी महिलेला अग्निपरीक्षेतनं जावं लागतं. हे तेव्हाही सत्य होतं आणि आजही सत्य आहे. कारण आजही महिला असल्यामुळे राष्ट्रपतींना त्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाहीये. म्हणजे आजही त्याही वेळेस सीतेला अग्निपरीक्षेतनं जावं लागलं होतं आणि आजही राष्ट्रपतींनाही अग्निपरीक्षेतनं जावं लागतंय. कारण आज त्या फक्त महिला असल्यामुळे त्यांना तिथे आमंत्रित केलं गेलं नाहीये. कितीही वल्गना समोरच्यांनी केली ना
तरी पण हे सत्य आहे आणि हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. नाहीतर आपले नेते जे आहेत ना, आदरणीय पवार साहेबांनी वल्गना केल्या नाहीत किंवा आश्वासन दिलं नाही, आपल्याला आरक्षण दिलं, फक्त घोषणा नव्हत्या, तर त्या आरक्षणामध्ये आज आपण गावचा सरपंच म्हणून काम करू शकतोय, आपण जिल्हा परिषदला सभापती म्हणून काम करू शकतो, अध्यक्ष म्हणून काम करू शकतो. हे आदरणीय पवार साहेबांची देण आणि फक्त बोलल्या नाहीयेत. आपण आजही बरेचदा म्हणतो ना, आपण परिवारामध्ये तर सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला एखादा मुलगा असला पाहिजे, पण पवार साहेबांनी आदरणीय सुप्रियाताईंच्या रूपामध्ये एकच मुलगी, तीच माझ्या वंशाचा दिवा असणाऱ्या या माध्यमातून त्यांनी एकाच मुलीवरती ऑपरेशन करून घेतले आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आज आपण समाजामध्ये आजूबाजूला खूप ठिकाणी बघतो की मुलगा झाला नाहीये मग तिला सासरचा छळ असेल, या सगळ्या प्रकारामध्ये फक्त बोलायचं नाही तर करून दाखवायचं आणि आपल्या महिला माता बहिणीच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलंय. मला म्हणून ते जरा परवा असं हसायला येत होतं, म्हणजे अजित भगिनी वगैरे मी काय नवीन असा ट्रेंड बघितला त्यांचा. मला खरंच म्हणजे मी त्याच्यावरही असं म्हणते, नुसतं फक्त वल्गना करून होतं का? म्हणजे पवार साहेबांनी महिलांसाठी केलेलं काम तुम्ही विसरू शकणार आहेत का? कुणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणी विसरू शकणार नाही जे पवार साहेबांनी काम केलं. मग ते सोडून जी तिकडे गेलेली आहेत त्यांची निष्ठा आम्ही जवळूनच बघतोय. फक्त सत्ता आणि सत्तेला चिकटून काही लोक तिकडे गेलेली आहेत, पण खरी निष्ठा आहेत ना, ह्या सगळ्या लोकांमध्ये आम्हाला जवळून जाणवायला मिळतं. आणि हे प्रेम असतं नाही, फक्त इकडेच आहे. सत्ता तिकडची गेली ना की सगळे इकडे यायला गोंधळ करतील. म्हणजे आता तुम्ही मेहनत घेऊन घ्या, मग आता उद्या आपल्याकडे सगळ्यांच्या लाईनी लागायला सुरुवात होणार आहे. कारण आता संघर्षाच्या काळामध्ये सगळे कमीच लोक असतात, पण जी लोक असतात ना ही कायम स्मरणात राहतात. त्याच्यामुळे माझ्या तुम्ही सगळ्या जे लोक आज इथे उपस्थित आहेत ना, आम्ही कायम तुमचे ऋणी राहू. कारण संघर्षाच्या काळात सत्तेला लाथ मारून तुम्ही लोक आज इथे आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी उभे आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.